कपड़े ऐसे पार्टी करेंगे। नहीं, झूठ बोल रहा है। हेलो एवरीवन, वेलकम बैक टू याजी वाटर है। तर मम्मी आता आवरून राहिली कारण की आम्हाला जायचं फिरायला पिकनिकला। कुठं चाललंय मम्मा? पटेल पार्क, काही पण पटेल पार्क म्हणे सुभाष पार्क। कपडे ऐसे पार्टी करेंगे। वॉशिंग मशीन चालूच ठेवणार आहे। हा बघा क्रिश तयार झालाय कुठेतरी जायला, आजारी पेशंट, आणि पोरगी पण झाली आहे। तर इथे मुलं रेडी झालेले आणि आम्ही पण झालेलो रेडी, फक्त हे राहिलेले रेडी होण्यासाठी चालू होतं त्यांचं। कपडे वगैरे इस्त्री केले त्यांनी आणि मग रेडी वगैरे होत होते आणि 9 9:30चा टायमिंग होता। यांची ऑफिसचीच पिकनिक होती, ऑफिसचे सर्व काही लोक आणि त्यांची फॅमिली घेऊन पिकनिकला जाणार होतो। तर मी फर्स्ट टाईम अंबालामध्ये गाडी चालवलेली ओकिनावा। तर म्हणजे तिकडे चालवायचे, बाहेर राहत होते तिकडच्या घराकडे। तर मुलांना आणायसाठी फक्त थोडंसं, आणि तिथे काय गर्दी वगैरे नव्हती, कॉलनीमध्ये एवढी गर्दी नव्हती राहत, पण इकडे हायवे वगैरे लागले भरपूर। तर 1.5 तास लागतो ह्या पार्कमध्ये येण्यासाठी। तर म्हणजे मी फर्स्ट टाईम चालवली, मला तर म्हणजे कॉन्फिडन्स पण नव्हता की चालवेल की नाही, पण जेव्हा एखादी गोष्ट स्वतःवरती पडते ना तेव्हा ते ॲटोमॅटिक कॉन्फिडन्स पण येतो आणि आपोआप ती होत जाते। तर तसं पण माझ्याबरोबर झालं। तर हे आहे सुभाष पार्क, खूप छान असं पार्क आहे, पण इव्हिनिंग आणि मॉर्निंगला चांगलं दिसतं। भर उन्हामध्ये खूप वैताग आल्यासारखं झालं त्या पिकनिकमध्ये। आणि हा आहे माझा लुक, अशी सिंपल वगैरे आलेली होती मी। तर इथे ब्रेकफास्ट लंच वगैरे सर्व काही होतं। तर ब्रेकफास्टमध्ये एवढे मेनू होते, ही आहे माझी प्लेट, आणि हे सर्व काही जेवण खाऊन आम्ही बेदम आजारी पडलेलो, म्हणजे एकदम मुलंसुद्धा प्रत्येक फॅमिलीमधला मेंबर आजारी पडलेला। तर फूड पॉयझनिंग झालेली सगळ्यांना, माहिती नाही कसं काय जेवण होतं, म्हणजे तेव्हा काही कळलं नाही, पण नंतर अस्वच्छतेमुळे त्याच्यामुळे झालेलं असेल। तर इथे बोटिंग वगैरे केली, गेमिंग वगैरे झालेली। तर जर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवत असाल तर साबुदाणा खिचडी खूप वेळापर्यंत जास्त टाईम मऊ आणि लुसलुशीत राहण्यासाठी याच्यामध्ये परतताना एक कच्चा बटाटा किसून टाकायचा आणि मस्त छान अशी परतून घ्यायची। खूप वेळ अशी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी राहते। तुम्ही ही टिप नक्की म्हणजे फॉलो करून बघा किंवा वापरून बघा, असं करून बघा तुम्ही जेव्हा पण साबुदाणा खिचडी बनवाल तेव्हा। तर खूप छान अशी राहते खिचडी आणि खूप छान पण लागतो तो किसलेला बटाटा। तर मी एकच टाकलेला, तुम्ही हवं असेल तर 2 पण टाकू शकता, जशी क्वांटिटी असेल तशी। तर किचनमध्ये आपण जेव्हा भाजी बनवतो किंवा कोणताही पदार्थ बनवतो तेव्हा शेंगदाण्याचा आपण वापर करत असतो, पण सकाळी सकाळी खूप गडबड असते तर आपण असे शेंगदाणे भाजून ठेवतो। तर तुम्ही मीठ टाकून असे शेंगदाणे भाजा, खूप छान असे शेंगदाणे भाजले जातात आणि खूप लवकर त्याचे साली वगैरे निघतात आणि मस्त छान खुसखुशीत आणि छान असे निघतात। तर थोडंसं मीठ टाकून असे भाजले ना, आणि अशी चाळणी किंवा तुमच्याकडे चाळणी असेल व्यवस्थित, तर माझ्याकडे नव्हती, तर मी ही किसणी घेऊन त्याच्यामध्ये असं चाळून घेत आहे। तर जे मीठ आहे ते असं बाजूला निघतं। तर अशा पद्धतीने मी चाळून घेतलेले आहे आणि खूप छान असे भाजलेले एकदम पटकन अशा साली पण निघतात। तुम्ही नक्की ह्या 2 टिप्स वापरून बघा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।